तर आता मुंबईमधून महत्त्वाची अपडेट येते। विधिमंडळाच्या अधिवेशनालाही या पावसाचा फटका बसलेला आहे। आतापर्यंत विधिमंडळामध्ये फक्त 2च आमदार पोहोचू शकलेत। आमदार बाळा नर आणि रवींद्र चव्हाण हे विधिमंडळात दाखल झालेले आहेत। हे दोन्ही आमदार मुंबईतले आहेत। बाहेर गावातले तर कुठलेही आमदार आता विधिमंडळात पोहोचू शकलेले नाहीत। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ थेट विधिमंडळातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिषेक, काय स्थिती आहे? किती आमदार पोहोचलेत विधिमंडळात? माधवी सकाळी 10 वाजता आपल्याला आमदारांची मोठ्या प्रमाणात इथं रेलचेल पाहायला मिळत असते। मात्र सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर फक्त 2च आमदार विधिमंडळ परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। रवींद्र चव्हाण हे दाखल झालेले होते। एकूणच त्यांच्या पक्षीय कामकाजाच्या आढावासाठी ते आत्ताच इथूनच जवळ असलेल्या पक्ष कार्यालयात गेलेले आहेत। त्यामुळे बाळा नर आणि रवींद्र चव्हाण असे 2च आमदार हे विधिमंडळ परिसरामध्ये दिसले। साधारणपणे या वेळेला जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात इथं रेलचेल ही आमदारांची दिसत असते। अनेक आमदार हे लवकर दाखल होताना दिसत असतात। जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात देखील कामकाजासाठी ते आपल्याला दाखल होताना दिसत असतात। मात्र सध्याची परिस्थिती जर का पाहायची तर मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला होताना दिसतो आहे मुंबईमध्ये। आणि जर हे आपण ताडपत्री देखील बघू शकतोय। संपूर्ण जो भाग आहे या ताडपत्री ह्या देखील आपल्याला खाली गेल्याचं दिसलेलं होतं। मोठ्या प्रमाणात वाऱ्याचा वेग हा आहे आणि त्यामुळे कुठेतरी अडचणी ह्या आपल्याला कामकाजाला देखील येताना दिसतील। 2 आमदार दाखल झालेले आहेत। एकूणच 10:30 वाजत आले। त्यामुळे एकूण कामकाज हे 11 वाजता सुरू होताना दिसेल। त्यामुळे किती आमदार पोहोचतात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल।